या सृष्टीची जननी आहे ती, मग तिच्या अस्तित्वाची लढाई कशाला? ज्या अंगणात गोंधळ वावरतो तिथे शांततेची सावली कशाला? नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही 9वी ब च्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत. ही कथा एका अशा घडीची आहे जिला उमरण्याआधी खुडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर चला पाहूया. मुलगी वाजवा जीवन सजवा. एका घडी आपण 21व्या शतकाची गप्पा करतो, विज्ञानाच्या प्रगतीचे गोष्टी करतो, पण अशा अनेक जागा आता पण आहेत जिथे जुन्या विचारामुळे मुलींची बली दिली जाते. तर चला जाऊया ह्यावर. रोल कॅमेरा ऍक्शन. अगं आई, तू अगदी बरोबर बोलतेस. आपल्या वंशाला दिवस होणार. हो, पण मुलगा ना होता, मुलगी झाली तर? काय बोलते तू? आमच्या वंशाला दिवस हवाय. पोरगी बिरगी झाली ना, फेकून देशील तिला कशात? दाखवशील नको मला ती निघून जायची आपल्या माहिती. पण ते माझ्या हातात थोडी आहे. अगं, हे तुझं साधाच आहे. हिमालयातून 25 वर्षातून साधू बाबांना बोलवलंय. आजी म्हणत होती तुम्हाला मुलंच होणार आहे. है ना आजी? हो ना. भोले बाबा दे दे हमको झप्पड़ की मशीन, झप्पड़ की मशीन. हो साधू, आम्हाला त्यासाठी कापून बोलवलं. जास्त काही नाही. वंशिका सकाळी 4 वाजता पता जास्त काय नाही. तुम्हाला पहिल्या सकाळी 4 वाजे उठून 11 किलोमीटर पैदल चालत जावं लागेल. ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेने. जाताना जो पहिला गाव तुम्हाला पडेल तिथला खास बकरा तुम्हाला आणायला लागेल. त्या बकऱ्याचा आपल्या गावच्या नदीमध्ये अभिषेक करायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्याला माझ्याकडे आणायचं. मग मी त्याच्यावर तंत्र मंत्र करेन आणि आपण त्याला बळी देऊ. बळी दिल्यानंतर तुम्हाला नक्की मुलगाच होईल. तुम्हाला मुलगाच होणार. ए साधू, आपण कसं आता कुठला चांगले? ओ काकू, दुसऱ्याच्या घरच्या आता एक डॉक्टर जे जीव वाचवण्यासाठी त्यांच्या हक्काविरुद्ध लढणार आहे. रोल कॅमेरा ऍक्शन. नमस्कार डॉक्टर. तुम्ही या शहराचे प्रसिद्ध डॉक्टर आहात ना? आम्हाला मुलगा हवा, त्यासाठी तुम्ही आमची मदत करणार? अरे, हे काय बोलता तुम्ही? नाही डॉक्टर, आम्हाला मुलगा मुलगी दोघेच आहे. अरे, का बोलताय? आमच्या वंशाला दिवस पाहिजे. ओ आजी, हे काय तुम्हाला इलेक्ट्रिकचा शॉप वाटताय का? दिवा पाहिजे असेल तर मार्केटात जा. आणि तसंही दिवाचा जमाना गेला आता तर एलईडीचा जमाना आलाय. पण ते तर माझ्या बायकोवर अवलंबून आहे ना, की तिला मुलगा होते की मुलगी होते. तुम्ही तर शिल्लकवाले दिसत आहात. मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. सर्व काळांपासून मुली होतात, स्त्रियांना दोष देतात. पण जेव्हा तुम्ही खरा जीवशास्त्र अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आईमध्ये XX क्रोमोझोम असतात व वडिलांकडे XY क्रोमोझोम असतात. मुलीचं निर्माण करण्यासाठी आई आणि बाबा दोन्हीकडून XX क्रोमोझोम येते व मुलाचं निर्माण करण्यासाठी आईकडून X व वडिलांकडून Y येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोला दोष देऊ शकत नाही. अरे, काय बोलताय? अगं आजी, अगं आई, हिचं बरोबर आहे. मला खरं वाटतं डॉक्टरचं कसले लोक आहेत. सॉरी डॉक्टर. जसं की आपण बघितलं की शांत ही गोष्ट समजला, पण आपण गावात राहत असतो आणि गावात खूप साऱ्या भूमिका असतात. तर बघूया त्यांचं मत काय आहे. रोल कॅमेरा ऍक्शन. सीन 3. अरे, देशपांडेंच्या घरी मुलगी झाली ना, मुलगी. अरे देवा, आता आजीची पुन्हा कटकट म्हणायची. अरे नाही हो, आताच आहे ना घरी माझ्या. पेढे काय पेढे, माझ्या घरी पोरगी झाली. कांद्याचा पोरगा झाला तर म्हटल्यानंतर पाहुणचार तरी मिळाला असता. आता कोणी खिचडी पण द्यायची नाही. अहो, असं काय बोलताय? मी पूर्ण गावाला पार्टी देईन आणि पोरीला शिकून गावाला बदलणार. हे देशपांडे, तू गावाची संस्कृती बोलणार का? तू तुझी मुलीला शिकू शकत नाही. अरे, जिकडे नको करू. पोरगी तर त्याचं धन आहे, तिला शिकू शकणार नाही. ती आज आपली घरी आहे, तुझ्या लग्न करून तिच्या घरी चालली. असं कसं? मी माझ्या पोरीला शिकवणार आणि गावाला बदलणार. पुढे जाऊन ती नक्कीच गावाचं नाव जगात काढेल. काळ जो नेहमी बदलत असतो. आता पाहूया ज्या घरी आपल्याला मुलगा पाहिजे होता तिथे आता काय घडणार. सीन 4.
पुढच्या जगाला माहिती नाही कुठे जन्म झाली तर एक रोड पण नाहीये सुद्धा. आमच्या जगाला कठीण झालं, आम्ही करायचे तरी काय? काय करायचं काय करायचं काय काय करायचं? करायचं? थांबा, तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. तुमच्या गावातली एक पोरगी अख्खी जिल्ह्याची कलेक्टर होणार आहे. तुमचा प्रश्न ते असंच सोडवेल. कोण आहे ती? कोण आहे ती? मीच ओळखणार तुमचे प्रश्न. आधी तू म्हणत होती ना की तुला मुलगा पाहिजे, पण ही मुलगी पण काही कमी नाहीये, हे आज मी सिद्ध करून दाखवलंय. आणि काय, मुलगा आणि मुलगी हे दोघंही एकाच रथाचे चाक आहेत. मुलीला जन्म द्या म्हणजे असं नाही की मुलाला दोंडे मारा, पण मुलीला तिचे पंख द्या, ती स्वतः उडेल, अख्ख्या आकाशाला कवेत घेईल. कशाची मुलगी झाली आम्हाला माहिती नाही, मागच्या जन्मात कोणते पाप केले होते. देवाने मुलगी दिली मला. अरे तुझ्या तेवढं दुःख व्यक्त करण्यासारखं काय आहे? काय दुःखी व्यक्त करण्यासारखं म्हणजे काय? मुलगी म्हणून मी मुलीला पोसून मी करणार तरी काय? ती आज आहे उद्या चालली जाईल आपल्या घरी, मला कोणता फायदा आहे तिचा? जे मुलं करून ती काच करू शकेल मुलगी. अरे तर जे स्वप्न तुम्ही तुमच्या मुलासाठी पाहिले होते तेच स्वप्न तुम्ही तुमच्या मुलीसाठी पाहिले. हे शक्य नाहीये. जर मला मुलगा झाला असता तर मी त्याला रवींद्रनाथ टागोर सारखे कवी बनवला असता. जर तुम्हाला मुलगी झाली आहे तर तुम्ही तिला जे.के. रॉलिंग सारखी मोठी लेखिका बनवा ना. अरे तुम्हाला कळत का नाही, जे मुलं करू शकते ते मुली नाही करू शकत. जर मला मुलगा झाला असता तर मी त्याला श्रीनिवास रामानुजन सारखा मॅथमॅटिशियन बनवला असता. तर तुम्हाला मुलगी झाली आहे तर तिला तुम्ही शकुंतला देवी सारखी ह्युमन कॅल्क्युलेटर बनवा ना. अरे तुम्हाला समजत का नाहीये, जर मला मुलगा झाला असता तर मी त्याला आयझॅक न्यूटन सारखा मोठा सायंटिस्ट बनवला असता. अरे तर तुम्हाला मुलगी झाली आहे तर तुम्ही तिला मॅरी क्युरी सारखी मोठी सायंटिस्ट बनवा. पण तरी कितीही झालं तरी जर मला मुलगा झाला असता तर मी त्याला श्रीनिवास रामानुजन सारखा मॅथमॅटिशियन बनवला असता. तर तुम्हाला जर मुलगी झाली आहे तर तिला तुम्ही शकुंतला देवी सारखी ह्युमन कॅल्क्युलेटर बनवा. आणि बस झाले आता तुमचे तरीतरीचे प्रश्न. तेवढ्या वेळचे एक तरी लावून ठेवले. तुमच्या प्रत्येक तरीतरीच्या प्रश्नासाठी माझ्याकडे ठोक उत्तर आहे. काय तुम्हाला आई म्हणून मुलगी पाहिजे, तुम्हाला बायको म्हणून मुलगी पाहिजे, तुम्हाला बहीण म्हणून मुलगी पाहिजे, मग तुम्हाला मुलगी म्हणून मुलगी काऊन नाही पाहिजे? कारण तुम्हाला काहीही लागलं, काही कुठेही पडले का तुम्हाला सगळ्यात पहिली आठवण कोणाची येते? आईचीच येते ना. ए आई अशीच हाक मारताना. मग ज्या डोक्याने आणि तुम्ही विचार करता की मला मुलगी नाही पाहिजे, त्याच डोक्याने तुम्ही त्याच मुलीकडून मदतीची अपेक्षा कशी करू शकता? शुक्ला मॅडम, मी असं नाही म्हणायला पाहिजे. खरंच मी माझ्या मुलीला खूप शिकवेन आणि खूप मोठ्या स्तरावर पोहोचवेन. माहेरची माया, सासरची साथ, गावाचा अभिमान, घरला प्रगतीचा हात, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा.